भूकंप 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 आला वय काय बोकंडी पडलं का काय दळींदर वाहनाचं नुसतं झोपत आहे काही काम आहे का नाही हा, काम करून चालतो ना आता मला वाटलं भूकंप झाला एवढं काय हादरलं भूकंप आला हे हा माणूस काय झोपीत स्वप्न बिप्न बघतो काय काय करा बाय माणसाला सुधारणार का बाय हा हा काय झालं आता काय झालं अहो आता कसं सांगू काय झालंय घरातलं तरी बघा बाहेरचं तरी बघा काहीतरी मीच बघतो तू कुठं काय बघत इथं सगळं तर मीच बघतो राहू बा माझं असं उभा राहून बोलत जा ना निसर रिअलत आहे निसर रिअलत आहे काय बाई माझं संग लग्न लावून दिलं माझ्या घरच्यांनी वैताग घालाय मला निसता काय नाही आला तुला वैताग बघितलं ना दादा तू तर गेला वर आणि एवढा मोठा डंपर हवली करून गेलो तू काय आलं काय नाही झालं स्लॅब मध्ये दादा आहे का दादा लहान चालत माझे खाली हा या खाली या नको वरच बरं आहेत ते का कशाला खाली माझे हाल करायला का त्यांचे मग काय आलं एवढं आता नाही एवढं भावळट माणूस आहे निसता वरतून कुठं बाप दिसला असतो का मला दिसतो ना मला सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाइम दिसतो कशाने दारुनी ना दारू पेल्यावर दिसतो बाप तसा सुदेव का दिसणार आहे माणसाला बाप झालं तू झोपू ए बाबा मेंटल का काय करायचंय काय मग धंदे बघा घरातले भांडी घासायची धुणं जायचंय कवा धुतलं भाकरी करायचे काय करू ह्या माणसाचं तू सांग काय करायचंय मग झोपला येणार का काय नका करू ते आपल्याला लॉन्च करायचंय तेवढा काय रे घेऊन ये कुठून विकत कुठून म्हणजे तुझं हे बरं आहे हा? काय बाजरीच्या पापड्या केल्या हा गव्हाच्या पापड्या केल्या हा तांदळाच्या केल्या हा आणि शेवया किती केल्या तू 10 पाहिल्याच्या मग लागतात खायला एवढं लागत असतं का कुठं सगळं तर तूच खाती खाऊन पर फुटायला लागली ना गप्प थोबाडीच क्या मला ठेवलं काय बघ बरं मी कसं परवाळून गेलो बोकडाचं अंग लाकडाचं चाललंय सांगेल तूच खाती मग एवढं मी खाते एवढं म्हणत तुम्हाला लागत आहे केलं ना वाटलं माझं केलं ना लग्नाच्या आधी कसली तब्येत होती माझी म्हणजे वाटलं झालं काय मग नाही म्हणे कर तुमच्या लेकाला दिसतात मला का नाही दिसत अगं बाया तिकडं नाही आ? इकडे आहेत ते. इकडे होय. हा. या कशाला बोली ती त्याला आता तुमचं दुःख वाटून घ्यायला कशाला माझं बरं आहे मी सांगेन माझं बापाचं मी माझ्या बोलत जाईल तू नको बोलू तुम्हाला काम सांगितलंय तेवढं करा पंचायती नका करू आपल्याकडे कवा असतोय तू ठेवती का असायला ठेवले का कधी माय खेचत रुपया झटकू बघ ती पायजमा पर उलटा सुलटा करून ते पाहिजे म्हणून ध्यानात आलंय बघू पायजामा राहू दे काय नाही त्याच्यात आता हा माहितीये दारा 100 रुपये 100 रुपयाच्या कायऱ्या आणा हा. ते 100 दे ना कशाला जर ठोका टाकील एक दे बार 100 रुपये दे ना थोडं चार्जिंग झालं असतो ना उन्हात आणायचं थोडस मला एनर्जी आली असती काय रे आणायला म्हणजे ही चार्जिंग आहे का तुमची नको का थंड पेतो मी थंड मी लिंबू सरबत करते तूच पिती मला फक्त बिया ठेवते लिंबाच्या काय म्हणूया माणसाला असं वाटतं उचला धरून असं खाली कशाला उचलून आपटे ती ठेवलं काय हाय ते हाडकं मोडी का आता हाडक ए बाबा पहिल्यापासून काय होय मी म्हणत होते माझ्या घरच्यांना नको असला नवरा करून देऊ म्हणून निघा चालू व्हा पटकन ते काय म्हणते ना लातो की भूत बातोसी नाही मानते लातच द्यावा लागत ती वैतागून टाकल्या माणसानी पार अगं बाई आता तर कोणीच भेटलं नाही काल तरी ते काम चालू होतं त्यांनी कैऱ्या घेतल्या आज तर कोणीच भेटत नाही मला असं जावं लागेल वाटतं घरी कैऱ्या घ्या कैऱ्या लोणच्याच्या कैऱ्या कशाचे काय रे येत लोणच्याच्या कैऱ्या मला घ्यायचे येत घ्यायची हा किती घ्यायची मला ना एवढे लागतील एवढ्या एवढ्या हा काय करायचं एवढ्या कैऱ्यांचं माझी बायको खाती ना तिला नाही लागतं खायला नुसतं खाऊ खादडी फार फुटाने एका दिवशी एवढी खाती ती एवढं खाते मग माझं लय अवघड आहे देता का काय रे पूर्ण कॅरेट घ्यावं लागेल पूर्ण कॅरेट देता अगं बाई बरं हा. बघा कैरी झाकून ठेवले तुम्ही मग उन्हाने खराब नाही होणार का हा खरंय काढा 500 रुपये 500 रुपयाला कॅरेट आहे हा का? दर अयो चांगलंच जड आहे मग कुठं आहे काय रे घुसाय किती काय मला हा
भुसा दिसते का तुम्हाला? बसा नाही खाली. काय? अरे बसा खाली. कुठे ठेवल्यात? हे बघा, अयो आता आंबेच होणार आहे याचे बघा. मला काय रे लागत होत्या. अरे. काय रे येत नाही. दिसत नाही का? कैरीच आहे, कैरीच. हाय. लोणचं कैरी आहे. मला वाटलं मग बायको एवढ्या एक एक कैरी असते काय न तेवढं नाहीत का? एका कैरीचं तिथं लोणचं झालं असतं, भागलं असतं. एवढी ती लय मोठी आहे. खूप जास्त एवढी. माझे ना एवढे हाल चालू आहेत ना, नुसतं हे करा ते करा. तुम्हाला सांगतो गावाच्या पापड्या केल्यात. हा. बरं ते जाऊ द्या माझ्या बायकोचं. हे बचत करून ठेवलेत. अरे दादा, कसं असतं माहिती का तुला? आम्ही पावडर मध्ये पिकवत नाही. कसं राहतं ते पावडरने ना लोक आजारी पडतात. काळजी घ्यावी लागते आमच्या शेतकऱ्यांना. हा असं आहे. चल सांग मला कॅरेटचं. काय सांगू? तुम्ही सांगा, मी देणार. हे बघ, हे कैऱ्या 500 रुपयाला. हा, आणि कॅरेट 250 रुपयाला. पूर्ण घेऊन जा डोक्यावर. तुमचं आणि माझं राहू द्या. हा. हे 100 घ्या आणि द्या मला सगळे. 100 रुपये निघीकडनं. नाही, 100 रुपयामध्ये दिसते का तुला कैरी? निघीकडनं. मग आता पैसे तर द्या ना, मी काय तसं थोडी नेऊ राहिलो. तू माझा टाइम बरबाद केला. निघीकडनं. कसलं टाइम आता तुम्ही हे काय राहिलेत, मग कशाला आणले तर? नाही विकायचं मला तुला. निघीकडनं. काय झालं? काय चाललंय तुमचं? अरे मग काय रे घ्यायचे मला? तुला घ्यायचं काय रे? हा या हा या घ्यायचं, पण हे देत नाही ना. हे काय आणलं मला म्हणतो निघितून. असं कसं असतं का? इकडे. काय झालं? अरे त्या काय घेऊ नको. आपल्या नाही का सरपंचाच्या वावरामध्ये लय मोठमोठ्या काही हातात पण बसत नाही एवढ्या काही येतात. त्या घे. सरपंच काय रे राहिले? मग विकत नाहीये. मग गपचूप जाऊन घेऊन यायचं आपल्याला. म्हणजे झाडावर चढून हा, ताजे असते ना. ताजे ताजे सरपंचाला कळून नाही द्यायचं. आपणच जाऊन घेऊन यायचं डायरेक्ट तोडून. ते मला- असं मस्त मी काय- मीठ लावून अरे हा, मस्त लागतं. तुला नाही खायचे. माझ्या बायकोला खायचे लोणचं करून. त्या बायकोला मग तुझ्याकडे पैसे किती येतात? 100च येते. हे फक्त 100 आहे. घ्यायची का? तसं म्हणतो. हा काय रे आपण काय रे पण यायचं ना, सरपंचाची आपलं पण होईल ना. आपलं नादी लागतं. हा राहू दे, तिच्याकडे नाही लागत. हा? ते आम्हाला नाही घ्यायचं काय रे. नाही घ्यायचं ना, काय झाड उचलू लाग. चल चल पटकन. अरे काय मेंटल आहे. बरं चला घ्या, आम्हाला बी काम आहे इथे. उचला. हा तुमच्या सारखं आहे का आमचं? हा. आम्हाला लय काम आहे ते काय रे न्यायचे आम्हाला. असं राहिलं तुमचं कोणी घेणार नाही. तू चल, चल. उचलून बुट्टी झाली. हा चल. नालायक. कसे कसे लोक भेटतात. माझं एवढं विकलंच नाही अजून, मला असंच घरी जावं लागेल. काय रे ग, काय रे लोणचं काय रे. लय काय रे, खालीच येतं. मी तुला काय म्हणलं बघ किती मोठमोठे आहे. आयला बायको लय खुशी आहे माझी. मला हाणायची नाही गाड्या आज नाही हाणायची. मी काय म्हणतो, पटापटा तोडतो. हा हा इथं ढेगल मग तुझ्याकडे ठेव. हा दे. हा कोणी आलं तर लक्ष द्या. हा लक्ष दे. नाही तर तुला माहिती आहे ना सरपंच साहेब कसे येतं, उलट टाकून आणते ना. हा मग इथं नाहीत ना, ते गेलेत ना ग्रामपंचायत मध्ये. माहित नाही. मी काय म्हणतो, काय रे मी तुला एक 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 तोडून देतो. हे बार कडे हा सगळीकडले तोडतो. इकडले कोण आले? कोण आले? कोण आले का? सरपंच होता काय? सरपंच काय आले? कोण नाही कोण नाही. अरे ती कावळा बिवळा बसला असेल मकर घालून. घाबरून देतो यार मला. अरे मला वाटलं सरपंच आले काय. सरपंच लय झोपते ना मला. तू सांगितलंय मला, परत मग काय कुठं नको करू. त्या बायकोसाठी पाहिजे माझ्यासाठी पाहिजे. हे धर. कोण आहे तिकडं? कोण आहे का हा? तिकडं? हा तुला म्हणलं होतं मी आवाज नको करू. तू आवाज करतोय माहिती अरे का? आवाज करते खाली तुझ्या पाला. नादात मार खाईन जाऊ मी. खाली पाला पाच वेळा त्याचा आवाज होणार नाही तर काय होईल? हा ते काय गादी आहे का तिथं? दमन चाललं बाबा. आता आवाज नको करू. तूच आवाज करतोय. तू मेरे को मारना चाहता है क्या? अरे येडे पाय गुतला ना त्या फांदीत. ऐ, मी देतो ना. त्या मारायला नको यांना ना. सरपंच तर काय रे चोरते होई ॲक्शन ते दोघं जण. सरपंचाला जाऊन सांगावं लागणार, त्याशिवाय नाही जमायच्या गाड्या. या जैना नाटकात चाललं तुम्ही आता. हा ऐ, मी काय म्हणतो, आता आपण एवढ्या काढल्यात गोळा करून ठेवल्यात तिथं, आणि न्यायचं कशात? किशोर घालून येऊन
काय खिशात घालून कोणी बघितलं मग असं का ना झालं नाही नाही माझ्या शर्टात नेऊ आपण सगळे बघायची तुला मला नाही बघत कोण टाक 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 ते बी घे तिथं बी घे सगळे हा घे तिथं तिकडे काय ठेवायचे एवढे लांब नीट नीट वाळू घाल असे पालथे नाही टाकायचे मग बायको मला पालथा केल्यावर मग जोडी झाला तू माझा पण तुझी रे मला काय रे वाळू बायकोला कळा ना मा तुझ्या बायको काय झालं हे बघ काय रे बी आणल्या फोडल्या बी वाळू बी घातल्या अडकीत फोडल्या माहिती का वय नाही कसे ही आगाऊ कोण येते ते दमलो ना आम्ही दमलो तुला सांगतो दमलो लय दमलो पण ना आम्ही आज लय तुमच्यावर खुश आहे इकडे जरा बसून तुला सगळं बसून मला सांग कमून खुश बस तू जोडीदार आहे माझा बाबा ते वाकडं का चालतंय असं बस बस बोल अहो मी तुमच्यावर ना आले आज खुश आहे खुश आहे ना लई लय खुश आहे ना लई कटी घेतली असती पण आम्ही बघ गाव भर करीन नको बंद करू तू मला वाटलं दे म्हणतात काय बोल अजून काय करू तुझ्यासाठी काही नको होय पण मी काय म्हणते तुला एवढ्या कायऱ्या कुठून आणल्या कुठून आले म्हणजे अहो म्हणजे 100 रुपयात एवढ्या कायऱ्या कस काय आल्या बघा आता 100 रुपयात ना 2 बी भेटले नसते मग काय केलं माहिती का ह्यो माझा जोडीदार ह्यो भेटला मला मी सांगितलं असं माझ्या बायकोला काय घ्यायच्यात हा काय 100 रुपयात तर आले नसते हा मग आम्ही शेण खात उचललं याने मला काम दिलं शेण खत उचललं 2 ट्रॅक्टर 1000 रुपये आले हा अख्ख्या 1000 रुपयाचे एवढ्या काय रे आणल्यात मी माझ्यासाठी तुझ्यासाठी आणि मग ते मला गावातून येऊस तर आणल्या बी फोडल्या बी वाळायला बी घातल्या येऊ आता ना माझ्या सांगे वहिनी आम्ही बघा किती काम भारी केलं हा एक नंबर मला लय आवडलं आजचं काम पण मी काय सांगतो ऐक हा हे सगळं एक कटी खाऊ नको एक कटी खाल्ली ना मग तू म्हणजे कळलं ना तुला हा वर्षभर गेलं पाहिजे बघ हा तेवढं का काय करते माहिती का आपला जुना माठ आहे ना त्याला मस्त धुते धाते आणि त्याच्यात कधीच लोणचं घालते माहिती काय काय मस्त तेल कडून घालते परत ते लोणच्याचा मसाला आणलेला आहे तो पण घालते मोहरी बिवरी मस्त घालून त्याला मस्त मुरायला ठेवते आणि आपल्या घरात आहे ना ते हळकुंड आहेत ना त्याची हळद करू आपण आणि ती घालू म्हणजे ना असं कैरीचं लोणचं खायला अशी टेस्ट आली पाहिजे ते मस्त खा खा सगळं तूच खा काय सगळं तूच खा आणि तुम्ही काय तोंड बघता काय वहिनी मला देतो ना अरे तुला देऊ की थोडंफार देऊ ना सरपंच साहेब खाली तर काय आवाज आहे ना वरती असतील वरती आवाज येऊ राहिला हा चल बरं अरे हा बाबा बाबा अरे यांनी काय रे आणल्या पण फाडल्या पण याच तर पार हा वाळायला घातली ती अय, पक्के चोर येतात हे 2 जण कस काय नाही गेलं सरपंच साहेब चहा कसं काय? पाणी चहा पाणी हा चहा पाणी खरे हा अहो सरपंच काय झालंय पण झालंय असं मला बंट्या आला माझ्याकडे बंट्या म्हणला तुमच्या आंब्याच्या कैऱ्या सगळ्यात तो जो आंबा आहे ना तो काही केशर नाही गावरान आंबा आहे लोणच्यासाठी खास आम्ही तो लावलेला आहे माहितीये का हा आणि आमच्या वडिलांनी लावलेला आहे तो आम्ही नाही हा आणि खास आम्ही लोणचं घालण्यासाठी आणि यांनी दोघांनी चोरून आणल्या त्या कैऱ्या अक्कल आहे तुला अक्कल हा तुम्ही काय बोलले मला अहो सरपंच साहेब ह्या असे धडधडीत 2 जण खोटं बोलल्यात म्हणजे आम्ही ट्रॅक्टर मारलाय म्हणे खताचा आणि त्या पैशाने 1000 रुपयाच्या काय आणल्यात म्हणे अरे हा कोणाचे ना कोणाचे असं काहीतरी करतच राहतो सपाट्या माहितीये का तुला हा आणि 2-3 हजाराच्या कैऱ्या आहेत त्या किती दिसतात ना मला त्या बघ ना हा काय तुम्हाला आता जाऊ दे तुम्ही माझे मतदाराचे आहेत खायची वस्तू आहे आणली मला जर विचारायला आले असते तर मी दिले असते ना आलं तू विचारायचं नाही काय नाही हा चोरून आणायचे उगा बांटेने पाहिलं म्हणून जमलं प्रभू घ्यायला हा नको जाऊ दे मतदार आहे खायची वस्तू आहे पुन्हा असं करू नका नाही मी त्यांना समजून सांगते हा. ही कुठं आलं काय खराब आहे. का रे हा हे कसं काय हे येतो जोडीदार दिवसभर पेते तर नेटत येत हा यो म्हणलं मला सरपंच ही माझी केली ते ठीक आहे हा मी समजून घेतो काय झालं काय लोक ठोकतील ना धरून ह्यो काय म्हणला योच म्हणला तूच म्हणला मला सरपंच साहेबांच्या काय रे तू जो म्हटला याला घरी उचलून हा करशील ए नको राहू दे करशील का परत असं हा मी नाही बोललो खोट्या काय मला बोलू राहिला तू ते जर म्हटलं विहिरी तुडी टाकशील का नाही नाही ना
परत असं काही सांगत नको जाऊ तू तुझ्या घरी. येऊ का वैशू? चुकलं सरपंच साहेब. हा. काय करा जर काही पैसे बिशे पैसे नाही लागत मला. नाही मुरल्यावर लोणचं आणून देतो सरपंच साहेब. पाहिलं का किती अक्कल किती का तुमची? चोऱ्या करायला लागले तुम्ही ते 10 रुपये. तसं नाही तुला लोणचं खायचं ना. अहो लोणचं खायचं मग असे लोकांचे चोऱ्या करायच्या का? ते सरपंच साहेब आपली म्हणजे चांगला माणूस आहे म्हणून आपल्याला त्यांनी हे केलं. दुसरं जर त्यांच्या जागेवर असेल आतापर्यंत तुम्हाला उरफाट टांगला असता त्यांनी. झाले सरपंच चांगले म्हणून त्यांची चोरी. हा म्हणून तुम्ही ते चोर परत जर असले काही गोष्टी केल्या ना मग तुम्हाला सांगते मी. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो काय म्हणले? चल ना आता चल एवढं आणलं नाही तरी. गेन गेल्या माणसाचं रात्र दिवस एकच ध्यान आहे नुसतं. चला